नमस्कार मित्रांनो, आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगाचं विवेचन करणार आहोत। अभंग अतिशय सोपा आहे, यात विवेचन करण्यासारखं काही नाही, परंतु जाणून घेण्यासारखं खूप काही। विवेचन करण्यासारखं काही नाही म्हणजे इथे माझी गरज नाही, इथे माझी अजिबात गरज नाही विवेचन करण्यासाठी। पण तुकाराम महाराजांनी सांगितलेले ज्या गोष्टी त्या आचरणात आणण्यासाठी कठीण आहे आणि म्हणून हा अभंग जाणून घेणे जरा आवश्यक आहे। अभंग असा आहे, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधिर करून ठेवी देवा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुका बराच मी, नको बा कधी मी परस्त्री संगती, जनातून माती उत्तावली, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तूच एक गोपाळा आवडसे। तुकाराम महाराज काय म्हणतात, मला अवघ्याचा कंटाळा आहे, तूच एक गोपाळा मला आवडतो। चला सुरू करूया अभंग विवेचनात। संत तुकाराम महाराज म्हणतात की पापाची वासना नको जाऊ डोळा, म्हणजे पापाची वासना ही माझ्या डोळ्यांना दिसणार नाही असं काहीतरी करा। आणि जर तसं होत नसेल तर काय करा की पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच। संत हे कायम देवाला एक मागत असतात की दुर्भक्ती ते कदा न उपजो नारायणा, म्हणजे अशी पापाची वासना डोळ्यांनी पाहण्याची बुद्धी मला तू कधीच देऊ नको देवा, त्यापेक्षा मला तू आंधळा करून टाक। पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच। पापाची वासना माझ्या डोळ्यांनी मला पाहायची नाही, आणि जर अशी पाहावी लागत असेल तर त्यापेक्षा काय, त्याहून आंधळा बराच। निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधिर करून ठेवी देवा। निंदेचे श्रवण, निंदा हे असं पात्र की जे आपल्याला इतरांच्या पापाचं भागीदार बनवते। काय 50% पार्टनरशिप डन, निंदा ऐकल्या, त्यामुळे निंदेचे श्रवण नको माझे कानी असं संत तुकाराम महाराज म्हणतात। त्यासाठी एक दृष्टांत देऊ। एके ठिकाणी एका थोर संपन्न अशा माणसाने ब्राह्मण भोज आयोजित केला होता, आणि तेव्हा 100 ब्राह्मणांना त्यांनी जेवू घालण्याचं ठरवलं होतं। आणि या 100 ब्राह्मणांना जेवू घालण्यासाठी नुसतं कसं जेवू घालणार, म्हणून काहीतरी गोड पदार्थ यावं। आपण कुठून करतो बुंदी, गुलाबजामुन, त्या काळी खिरीची पद्धत होती, त्या काळी खीर शिजवण्याची पद्धत, आणि ही खीर शिजायला ठेवलेली होती। आणि ह्या शिजायला ठेवलेल्या खिरीमध्ये वरतून एक गरुड जात होतं, आणि त्या गरुडाच्या पंजामध्ये एक सर्प होतं, सर्प विषारी होतं। आणि त्या पंजामधून, गरुडाच्या पंजामधून सुटण्यासाठी त्या सर्पाने काय केलेलं आहे, तर त्या गरुडाच्या दिशेने, गरुडाच्या डोळ्यामध्ये स्वतःच्या दातांमधून विष फेकले, आणि ते विष त्या गरुडापर्यंत न जाता ती खाली शिजायला ठेवलेल्या खिरीमध्ये पडलेलं। खीर संपूर्ण विषाक्त झालेली, खीर कशी झालेली, संपूर्ण विषारी झालेली। आणि हीच खीर दुर्दैवाने ते जे 100 ब्राह्मण भोजनासाठी आलेले त्यांना वाढले गेले, आणि वाढले गेल्यानंतर आणि ती खीर खाल्ल्यानंतर ते 100च्या 100 ब्राह्मण दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले, त्यांचं निधन झालं। 100 ब्राह्मण मेले, त्यांचं निधन झालं। आता हे पाप नक्की कुणाचं, ज्याने खीर वाढली त्यांचं, ज्याने ब्राह्मण भोजासाठी त्यांना बोलावलं त्या संपन्न व्यक्तीचं, ज्या सर्पाने ते शिंपडलं विष त्या सर्पाचं, की त्या गरुडाचं, ज्याने त्या सर्पाला आपल्या पंजांमध्ये पकडून चालवलं, नक्की कुणा। तर याची यमसभेमध्ये, यमराजाच्या सभेमध्ये, यम कसा आहे, यमाला काय बोललं, दुसरा शब्द त्याला बोलतात धर्मराज, म्हणजे न्यायदान करणारा। धर्म म्हणजे धर्म सांभाळणार, मग हा कोणावर अन्याय करू शकत नाही,
की याने हे पाप केलं किंवा याचं हे पाप आहे, तर मग हा तो जो हे जे पाप आहे 100 ब्राह्मण मारायचं नक्की कुणाचं, याची बरीचशी चर्चा झाली. आणि मग चित्रगुप्ताने धर्मराजाला सांगितलं की महाराज थांबा, 1 वर्ष आपण थांबूया, आपल्याला या पापाचा भागीदार किंवा या पापाचा जो मेन करताय तो नक्की भेटेल. तर मग इथे बरंच 1 वर्ष उलटून गेलं आणि तरीही त्यांना समजलं नाही की या पापाचा भागीदार कोण. कारण जर त्या संपन्न व्यक्तीला ठरवावं पापाचा भागीदार, तर तो संपन्न व्यक्ती काय नाही, त्याचा उद्देश तर चांगला आहे, त्याचा उद्देश चांगला आहे की त्याला ब्राह्मण भोज, ब्राह्मणांना काय घालायचं आहे, जीव घालायचं, त्याचा उद्देश चांगला आहे, त्यात तो यात पाप वाटेकरी नाही. आता मग सर्प आहे, मग हा सर्प हा पाप वाटेकरी आहे का किंवा हा पापी आहे का, याने ते विष त्यामध्ये टाकलं तर त्याचाही तो उद्देश नाही. तोही काय करतोय, त्या पंजातून सुटण्याचा प्रयत्न करतोय. मग ज्या गरुडाने त्या सर्पाला पकडून चालवले तो पापी आहे का, तर नाही, ते त्याचं भक्ष्यच आहे. तो जर त्या सर्पाला पकडणार नाही, खाणार नाही, तर त्याचं पोट कसं भरणार. ईश्वराने लावून दिलेला हे काय अन्नचक्रच आहे की गरुड हा सर्पाला खाणार, तोही त्यात वाटेकरी. मग वाटेवरी करी कोण यासाठी काय केलेलं आहे, वर्षभर त्यांनी वाट बघितली. आणि मग पुढील वर्षी पुन्हा त्या संपन्न व्यक्तीने पुन्हा त्याच दिवशी ब्राह्मण भोज आयोजित केले आणि 100 ब्राह्मण पुन्हा एकदा भोजनासाठी बोलवलं, पुन्हा एकदा खीर शिजायला ठेवलेली. परंतु यावेळी झालं काय की जेव्हा 100 ब्राह्मण हळूहळू करून त्याच्या घराकडे यायला लागले, तेव्हा तेथे राहणाऱ्या एका स्त्रीने त्या ब्राह्मणांना सांगितलेलं आहे की बाबा रे, त्या माणसाच्या घरी जेवायला जाऊ नका. तो काय करतो, ब्राह्मणांना बोलवतो आणि त्यांना त्यांच्या जेवणामध्ये विष कालवतो आणि त्यांना ते खाऊ घालून मारून टाकतो. आणि म्हणून काय करा, तुम्ही त्या ब्राह्मणाच्या घरी जेवायला अजिबात जाऊ नका. ही जो येईल त्या ब्राह्मणाला पहिले ते सांगतो. आणि म्हणून काही ब्राह्मण तर जात होते, काही ब्राह्मण हे परत निघून जात होते आपल्या घरी. नको, मृत्यूपेक्षा उपाशी राहणं कधीही बरं. आणि तेव्हा चित्रगुप्ताने सांगितलेलं आहे की आपल्याला त्या 100 ब्राह्मणांच्या वधाचा किंवा मृत्यूचा जो पापाचा वाटेकरी आहे तो मिळालेला आहे. तो कोण आहे, तर ती स्त्री. का, कारण तिने निंदा केलेली आहे. इथे बाकी सर्व हे निर्दोष आहेत, परंतु हिने काय केलेलं आहे, निंदा केलेली आहे. आणि ही त्या निंदेमुळे त्या संपूर्ण 100 ब्राह्मणांच्या हत्येचं पाप तिच्या मस्तकी आलेलं. निंदा एवढी वाईट आहे, निंदा काय आहे, एवढी वाईट आहे. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतायत की निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, निंदेचं कुठलंही श्रवण माझ्या कानाला नको. बधिर करून ठेवी द्या, मला काय कर, बहिर करून ठेव, असं संत तुकाराम महाराज म्हणतात की बहिरे करून ठेवे देवा. निंदेचं श्रवण माझ्या कानाला नको. दुर्दैवाने समाजामध्ये असं झालेलं आहे की एखाद्या माणसाविषयी कोणी वाईट बोलत असेल तर आपण ते जाऊन ऐकतो, प्रत्यक्ष तिथून निघून गेलं पाहिजे. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, तुकाराम महाराज काय सांगतो की निंदेचं श्रवण नको माझ्या कानी, म्हणजे माझ्याकडे नको म्हणजे दुसऱ्यांचं पाहिजे का, नाही. तुम्ही काय करा, अभंगाच्या माध्यमातून काय म्हणतात, निंदेचं श्रवण करू नका. निंदे श्रवण महापातक, निंदा करणंही महापातक आणि निंदेचं श्रवण सुद्धा काय, महापातक. म्हणून निंदा करू नये, निंदा ऐकू नये. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधिर करून ठेवी देवा. आता पुढे बघा काय बोलतात, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुका बराचनी. म्हणजे कुठलेही अपवित्र वाणी, इतरांची निंदा करणार, इतरांना शिवीगाळ करणार किंवा खोटं बोलणार, असं कुठलंही अपवित्र वाणी, इतरांचं मन दुखवणार अपवित्र वाणी माझ्या मुखाला नको. त्याहून काय, मी मुखावर आहे, त्याहून मी मुका झालो तर ते चांगलं आहे. त्याहून मुका बराचनी, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुका बराचनी. शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात की नको बा कधी मी परस्त्री संगती, नको बा कधी मी परस्त्री संगती, जनातून माती उठती गला.
तुका म्हणे मज अवघाचा कंटाळा, तुझं एक गोपाळ आवडसे. संत तुकाराम महाराज म्हणतायत की मी कधीही परस्त्रीच्या संगती जाण्याची बुद्धी मला सुचू नये, अशी बुद्धी मला होऊ नये. प्रत्यक्षात तशी बुद्धी संतांना कधी सुचणार नाही, पण ते जनांना उपदेश करता येते. नको बा कधी मी परस्त्री संगती. शेवटी तर हाडमासा तर देहच, त्याच्या संगतीने जाऊन काहीही लाभ नाही, उलट हानीच असते. म्हणून नको बा कधी मी परस्त्री संगती, अशी बुद्धी मला कधी होऊ नये, मी कधी जाऊ नये. जरा तुला माती उठते का. तुका म्हणे मज अवघाचा कंटाळा, तुझं एक गोपाळ आवडते. तुकाराम महाराज काय म्हणतात की मला या अवघ्याचा काय आहे, कंटाळा आहे. अवघ्याचा वीट आहे आणि मला काय आवडतंय, फक्त तुझं एक गोपाळ आवडते. तूच एक देवा, मला फक्त देवा तूच एक आवडतो. बाकी या सगळा जो खटाड होतो, या सगळ्या ज्या मिथ्या अटी आहेत यांचा मला वीट आहे. तुझं एक गोपाळ आवडते तेव्हा तूच एक मला आवडतो. मला काय सगळ्याचा कंटाळा, तुझं एक गोपाळ आवडते. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा. अपवित्र वाणी, अपवित्र म्हणजे असत्य, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुखा बराच मी. नको बा कधी मी परस्त्री संगती, जनातून माठी उठती बरा. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तुझं एक गोपाळ आवडसे. तूच एक गोपाळा मला आवडतो आणि तूच मला आवड. बाकी या कुठल्याही गोष्टी मला नको, अगदी स्वतःची इंद्रियही नको. काय हवे, तुझं एक गोपाळ आवडसे, तूच एक मला आवडतो. तुकाराम महाराज काय लागलं, छंद लागला कशाचा, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही त्या. म्हणजे भेद राहिलेला नाही तुकाराम महाराजांमध्ये आणि देवामध्ये. काय झालं, ते एक झालं अद्वैत. काय अद्वैत शब्द वापरतो, कारण तोच तर उद्देश आहे सगळ्या परमार्थाचा, सगळ्या अध्यात्माचा तोच एक उद्देश आहे की आपण एक व्हावं. अद्वैताचा साक्षात्कार, अद्वैत वेदांताचा साक्षात्कार आपल्याला व्हावा. दुसरा समोरचा आणि आपण वेगळे नाहीत, आपण काय आहोत, एकच आहोत. हा साक्षात्कार म्हणजे अध्यात्माचा टोक गाठी. त्यानंतर पुढे काही प्राप्त करण्यासारखं, मग चित्ते असावे समाधान. मग तो व्यक्ती समाधानाने आपोआप भरून जातो. कसं होत आहे, परमशांतीला प्राप्त होतो. यालाच मोक्ष असणार. धन्यवाद. आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. काही चुकत असेल तर चुकू शकते, मी आज्ञाने अनाथ अपराध. तुम्ही काय करा, या कमेंटच्या माध्यमातून माझं काहीही चुकत असेल, एखादी ओळही चुकत असेल, चुकू शकते, बऱ्याच ठिकाणी ओळी वेगवेगळ्या लिहिलेल्या असतात, तर कमेंट करा, सुधारणा करा आणि सपोर्ट करा. या प्रयत्नांना सपोर्ट करा. धन्यवाद. रामकृष्ण.